हिंदुस्थानशी पत्रव्यवहार आणि बातम्या आणण्याची साधने. हिंदुस्थानातील तुरुंगात न ठेवता राजकीय बंदिवानांना काळे पाण्यावर पाठवले जाण्यात त्यांना जी सर्वात विशेष पीडा भोगावी लागते ती ही होय की त्यांचा हिंदुस्थानशी सर्व संबंध सुटून जाई. हिंदुस्थानातल्या तुरुंगात दर 3-4 महिन्यांनी तरी आपले संबंधी यांची गाठ पडते. पत्रे मिळतात आणि काही विशिष्ट त्रास होत असला तर बहुधा प्रत्यही जुने बंदी जे बंदीगृहातून सुटतात त्यांच्या हस्ते त्या त्रासाची बातमी प्रसिद्ध करता येते. पुन्हा वारंवार कारागारीय मंडळ म्हणून काही बाहेरचे लोक काराबंद्यांची स्थिती काय आहे हे पाहण्यास येत असतातच. या सर्व गोष्टीचा हिंदुस्थानातील कारागृहातूनही त्या काळी जरी व्हावा तितका उपयोग होत नसे, तरीही अंदमानापेक्षा हिंदुस्थानात सार्वजनिक दृष्टींची किरणे कारागृहाच्या अंधारात अधिक तीव्र आणि अधिक सुलभपणे घुसू शकत. परंतु यापैकी एकही लाभ अंदमानास मिळत नसे. तेथील 10-5 युरोपियन अधिकारी, अगदी 5च, 10 देखील नव्हे, तेथील सर्वाधिकारी झालेले. त्यांच्यातीलच एक कमिशनर, एक मॅजिस्ट्रेट, एक डॉक्टर, एक सुपरिटेंडेंट आणि त्यांच्या विभागावर देखरेखीत जाणाऱ्या मंडळांचे तेच आलटून पालटून सभासद. तसेच संध्याकाळच्या क्रीडा मंडळातले मित्र, सहभोजनातील पांक्तिक, दिवसाचे परस्परावलंबी राज्यविभागधारी आणि रात्रीच्या गायन नर्तनातील सवंगडी. त्यामुळे साहजिकच त्यांच्यापैकी कोणाही विरुद्ध काही गाऱ्हाणे दुसऱ्याकडून ऐकले जाण्याची फारशी आशा नसे. बंदिवानास पत्र 1 वर्षाने एकदा टाकण्याची परवानगी असे, तेही लहान टाक म्हणून सक्तीच्या धपटशाहीच्या कैचीत लिहिलेले. त्यात पुन्हा जे उघडे टाकले जाणार, प्रथम तुरुंगातील अधिकारी, मग वसाहतीचे अधिकारी ते परीक्षणार आणि पसंत पडले तर धाडणार. कारागाराविषयी व अधिकाऱ्यांविषयी भ्रमही काढला जाणार नाही. नाही तर ते पत्र नियमाविरुद्ध म्हणून फेकले जाईल असे स्पष्टपणे सर्वांस सांगण्यात येईल. अशा तीक्ष्ण कात्रीने कात्रीत उगीच बोटभर उरलेले पत्र वर्षातून एकदा जाणार. त्यात पुन्हा जर का त्या उभ्या वर्षात एकही शिक्षा, ओळीत न बसणे, रेंगाळणे, भलत्याच वेळी शौचात जाणे, शेजारी बसलेल्या बंदिवानाशी बोलणे, अशा यत्क्वचित अपराधांकरिताही का असेना, पण कारागृहीय एखादी शिक्षा मिळालेली असेल तर मग ते तसे 2 बोटी पत्रही वर्षाने धाडण्याचा अधिकार काढून घेण्यात येत असे. आता उभ्या वर्षात तसल्या कडक शिस्तीत असल्या यत्किंचित अपराधापासूनही अलिप्त राहून शिक्षेविना वर्ष काढणे किती कठीण ते काय सांगावयास पाहिजे. अशा स्थितीत पत्रातून आपल्या त्रासाची माहिती हिंदुस्थानात पोचविण्याची आशा तर दूरच, पण वर्षांती आपल्या घरच्या प्रियकरांच्या केवळ खुशालीचेही वृत्तही कळण्याची व आपण अजून जिवंत आहोत इतके त्यास कळविण्याचीही मारामार पडे. राजकीय बंदिवान येण्याच्या आधी तर हे नियम अत्यंत कडक रीतीने पाळण्यात येत. राजकीय बंदिवानांच्या आटोकाट प्रयत्नांनी प्रथम त्यांच्यापुरते आणि नंतर अनुषंगाने इतर बंदिवानास पुरतेही हे नियम पुष्कळच ढिले करण्यात आले. तथापि राजकीय बंदिवानास कित्येक वेळा 2-2 वर्ष घरी पत्र घालता आले नाही, घरचे मिळाले नाही. तोंड दाबून मुक्या. बरे, हिंदुस्थानात सरकारद्वारे जी पत्रे जात त्यात बंदिवानांना आपले जाचाचे वृत्त कळविता येत नसे तर नसे, पण हिंदुस्थानातील तुरुंगातील वर वर्णन केलेल्या इतर प्रकारांनी तरी आपले म्हणणे प्रसिद्ध करता येते होते काय, तर तेही नाही. प्रथमतः कारागारात समालोचक मंडळ त्या बाजूस येतच नसे. कधीकधी मॅजिस्ट्रेट येऊन जात, पण ते बारीसाहेबांच्या विरुद्ध फारसे जात नसत. वसाहतीचे कमिशनरच्या हातूनच सर्व अर्ज हिंदुस्थान सरकारला जाणार. ते गाऱ्हाण्यांचे अर्ज साफ धाडीत नाहीत म्हणून फेकून देत. मग इतरास कोण पुसतो. हिंदुस्थानातून समालोचक असा कोणीच नियमितपणे येण्याचा धाक नसे. कधी काही एखाद्या दंग्याबिंग्यांचा बोभाटा झाला तरच वरतून कोणी येणार, पण म्हणूनच तसा बोभाटा झाला तरी वरपर्यंत पोचू न देण्याचा साहजिकच आटोकाट प्रयत्न होई. अशा स्थितीत त्या अधिकारी पंचायतनाने बाहेर अंदमानाची बातमी फुटणे कठीण होऊन गेलेले होते. ते अधिकारी आपल्या न्यायाच्या कल्पनांप्रमाणे अर्जांचा, गाऱ्हाण्यांचा आणि प्रतिवादांचा निकाल करीत. परंतु जर कधी
त्यांच्या त्या निकालात कोणास अन्याय भासला तर त्याचे वरपर्यंत ती कागाळी नेणे किंवा सार्वजनिकपणे ते उघडकीस आणणे हे अंदमानामध्ये हिंदुस्थानातील कारागारांपेक्षा अत्यंत कठीण होऊन बसलेले होते. आता प्रत्यही सुटणाऱ्या बंदिवानांचे हाती बाहेर बातमी पाठवण्याचे जे हिंदुस्थानीय कारागारातले साधन त्यांचे तर अंदमानात नावच नको. जो येणार तो 20 वर्षांसाठी वा 25 वर्षांसाठी, अर्थात कमीत कमी म्हणजे 10 वर्ष कोठे गेलीच नाहीत. त्यातही अंदमानाच्या वसाहतीत राहून जगून मग सुटावयाचे, अगदी तुरळक, अगदी क्वचित. मग हिंदुस्थानचे वेशीवर गाऱ्हाणे कसे टांगायचे? अशा परिस्थितीत आपल्याला होत असलेली पीडा आपल्या देशबंधूंच्या कानांवर कशी घालवावी हा प्रश्न राजकीय बंदिवानांसमोर येऊन पडला. तेथील अधिकाऱ्यांच्या हातून जीव जगवून सुटणे असल्यास एकच उपाय होता आणि तो म्हणजे ज्या असह्य जाचात राहावे लागत होते त्यांची काहीतरी कुणकुण हिंदुस्थान सरकारांच्या कानावर घालणे हा होय. कारण तत्रस्थ अधिकारी स्पष्टच सांगत की आम्ही जो हा कडकपणा तुमच्याविषयी वापरतो तो आमचा दोष नव्हे. आम्हाच वरूनच हिंदुस्थान सरकारची तशी सक्त आज्ञा आहे. हे खरे की खोटे पाहण्यासही हिंदुस्थानात बातमी पोचवणे भाग होती. राजकीय बंदिवान अंदमानांमध्ये जाई तो अंदमानाविषयी हिंदुस्थानात एखाद्या होनोलुलूची जी आज माहिती आहे तितकीच आणि तशीच असे. काळे पाणीच ते. राजबंदींच्या निर्वासनानंतर अंदमानची थोडी नाममात्र ओळख झाली. पण साधारण जनतेस तर काय, पण बहुतेक सर्व पत्रकर्त्यांसही अंदमानाविषयी काही तशी स्पष्ट कल्पना नव्हती. ती स्थिती सरकारची वर्षानुवर्ष केवळ वार्षिक सब ठीक ह्याच्या पलीकडे कोणतीही त्रासदायक विचारपूस हिंदुस्थानच्या अधिकाऱ्यांस अंदमानाविषयी करावी लागत नसे आणि राजबंदीही एकदा त्या काळे पाण्यावर निघून सोडली की पुन्हा त्यांच्या किरकिरीची कर्मकटकट ऐकणे नको अशी पुष्कळांस आशाही असेल. पण त्या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही राजबंदींनी ती कटकट हिंदुस्थानच्या कानावर घालण्याचा बेत चालविला. सुटावयाचे, निदान जगावयाचे तर त्यास तसे केल्याविना गत्यंतरच नव्हते. ते सर्व खरे असले तरीही मांजराच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी? राजबंदिवानात एक श्री होतीलाल म्हणून गृहस्थ संयुक्त प्रांतातील न्यायालयात राजद्रोहाच्या अपराधासाठी 10 वर्षे शिक्षा होऊन आलेले होते. त्यांनी त्यांच्या एका मित्राच्या संमतीने मी ती घाट बांधतो म्हणून म्हटले. त्यावेळेपर्यंत राजबंदिवानांचे जे संप आणि भांडणे झालेली होती त्यामुळे साधारण बंदिवानातील काही समजदार लोकांवर थोडासा तात्विक परिणाम झालेला होता. त्यातही काही अशी अनेक अंधुक, जरी ती बहुतांशी वेडी होती तरी अशा वाटू लागली होती की न जाणो हे प्रोफेसर, बॅरिस्टर, एडिटर असलेले लोक क्वचित चळवळ करून अधिकाऱ्यास नमवतीलही आणि आपण जर आज त्यास ह्या अशा स्थितीत सहाय्य दिले तर त्या भरभराटीच्या काळात हे आपणास सोडवूही शकतील. अशा काही बंदिवानांकडून एक कागद मिळवून होतीबाबूंनी एक पत्र तर लिहून काढले. होतीलालांचे पत्र. होतीलालांनी कोलूममधल्या संपात बारीसाहेबांपासून सुपरिटेंडंटपर्यंत सर्वात सुळोखपळो केले होते. ते उत्तर हिंदुस्थानी शुद्ध हिंदी बोलत पण इंग्रजीत उर्स प्रवीण असत. रशिया, चीन, जपान इत्यादी सर्व देश पाहून त्यांनी जगतात अनेक गमती केलेल्या होत्या. त्यांना अगदी असुधारणीय म्हणून एका कोठडीत बडक पहाऱ्यात बंद केलेले असे. त्या खोलीत आणि त्या पहाऱ्यात त्यांनी ओळीने लिहित ते 3 स्तंभांचे पत्र लिहून काढले. त्यांच्या एका दोघी विश्वासू मित्रांविना इतर राजबंदिवानास त्यांचे अवाक्षर ठाऊक नव्हते. एक दिवस संध्याकाळी कारागारातल्या राजबंदिवानांच्या त्रासांची आणि बारीसाहेबांदिकांच्या वर्तणुकीची इत्थंभूत बातमी दिलेले ते पत्र होतीबाबूंनी आपली सहीच नव्हे तर त्या कडक पहाऱ्यातील आपल्या कोठडीचा क्रमांकही खाली लिहून एकाच्या हाती बाहेर कामास बंदिवान जात त्यांच्या धांदलीत बाहेर पडले. पण कारागृहाच्या बाहेर म्हणजे हिंदुस्थानाच्या कारागारासारखे एकदम बाहेर नव्हे. पण कारागाराचे बाहेर म्हणजे हिंदुस्थानाच्या कारागारासारखे एकदम बाहेर नव्हे. अंदमान म्हणजेच एक आणखी प्रचंड कारागार त्या पत्रास ओलांडावयाचे होते. तेथेही एक. अशा प्रकारे सरकारी विश्वासपात्र प्रवाशाच्या पाकिटात लपतछपत ते पत्र कलकत्त्यास उतरले आणि सुरेंद्रनाथास पोचले. त्या निर्भीड संपादकाने अशा दिवसात की जेव्हा क्रांतिकारकांचे नाव काढावयास मोठमोठे
रथी महारथी थरथरा कापत तेव्हा ते पत्र आपल्या बंगाली नावाच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. इतकेच नव्हे तर त्यावर आपले संपादकीय स्फुटकही दिले. ते पत्र बंगालीत प्रसिद्ध होताच इतर वर्तमानपत्रकांनाही बंगालींची आड दळून थोडे थोडे लिहिता आले. अंती कौन्सिलमध्येही त्याविषयी प्रश्नोत्तर रूपांची चर्चा चालली. अंदमानामधून बाहेर हिंदुस्थानात पत्र टाकणे जितके कठीण तितकेच बाहेरची आणि त्यातही राजकीय प्रकारची बातमी हिंदुस्थानातून अंदमानामध्ये आणणे आणि ती आम्हास कळवणे दुर्घट. तेव्हा इतक्या लटपटीने धाडलेले पत्र हिंदुस्थानास पोचले की त्याने नेतो म्हणून सांगितलेच त्याने समुद्रात फेकले की त्याच्याही पुढे जाऊन ते सरकारच्या हातीच देऊन टाकले. अशा चिंतेत ज्या दोघा-तिघा राजबंद्यास पत्र धाडल्याचे गौप्य माहीत होते ते सर्व चुरस्ता हिंदुस्थानातील बातमी आम्हास अगदी नेमकी येऊन पोचविण्याचे हे टपाल खात्याचे काम स्वतः बारीसाहेबच करते झाले. बारीसाहेबांचा भडका. कारण की एक दिवस सकाळी अगदी काही एक गडबड नसता बारीसाहेब कारागृहात इंगळ्यासारखे लाल होऊन ओरडत आले. प्रत्येक पेटी ऑफिसरास 10-5, प्रत्येक वॉर्डरास 5-50 आणि दिसेल त्या बंद्यास अगणित अशा शिव्या हासडीत आणि आपल्या त्या काळ्या डठ्ठ काठीचे रपाटे हाणीत स्वारी भागाभागातून फिरू लागली. झाले तर काय बंदीवानास काही कळेना. बारीसाहेब नुसता ओरडे, साला लोग हम बताएंगे, तुम क्या बंदोबस्त रखताय, हम सबको मट्टी में मिलाएंगे. पण काय झाले ते तोही सांगेना. काळे पाण्यावर गोमीच्या जातीचा एक मोठा विषारी प्राणी असतो, त्यास कानखजुरा म्हणतात. त्याच्या बारीचे ते आकांड तांडव पाहून भयचकित झालेले बंदीवान आपसात विनोदात म्हणू लागले, क्या हुआ इस कानखजुरों ने तो नहीं काटा. बारीबाबा होतीलाल होते त्या भागाच्या चाळीत गेले आणि विनाकारण खेकसून, खडे रहो जल्दी, क्यों नहीं रहता, तुम बडा झूठ बोलने वाला है, इत्यादी टकळी त्यांनी सुरू केली. तेव्हा इतरांना बारीचे ते होतीतालावर रागावणे जरी विनाकारण वाटले तरी होतीबाबू समजले की बहुधा ते साकारण आहे आणि त्या बारीच्या संतापास सकारण करणारे कारण दुसरे तिसरे नसून बहुधा आपण टाकलेले हे पत्र प्रसिद्ध झालेले असावे हेच होय. होतीलालास वेडेवाकडे बोलून बारीने सर्व तंडल इत्यादी बंदीवानास अधिकारास सक्त आज्ञा दिली की कोणीही राजबंदी एकमेकांच्या 10 पावलांवर जरी उभा राहिलेला आढळला तरी तुम्हास तोडून टाकीन, म्हणजे कामावरून काढून टाकीन. राजबंद्यास दूर जेवावयाला बसवा व कोणीही मनुष्य त्यांच्या वाऱ्यास फडकला तर सावधान, अशी सक्त ग्वाही फिरवीत बारीसाहेब निघून गेले. ज्यांना पत्राचे गौप्य माहीत होते त्यांना पत्रे कळली की पत्र प्रसिद्ध झाले असलेच पाहिजे. 1-2 दिवसातच बातमी फुटली की बारीसाहेबांनी हाताशी धरलेल्या 1-2 संभावित राजबंदीपाशी पत्र प्रसिद्ध झाल्याचे बारी बोलला आणि ते पत्र नेले कोणी इत्यादी त्याने चौकशी केली. त्या संभावितांनी राजबंदीवानास आणखी एक बातमी दिली की ते पत्र प्रसिद्ध केल्याशिवाय बंगाली पत्रावर खटला होऊन त्याचा छापखानाही जप्त झाला. एवढी 2-3 लाख हानी या होतीलालच्या मूर्खपणामुळे की हो झाली आणि अशी पत्रे धाडल्याने विधाने केल्याबद्दल होतीलालची शिक्षा वाढणार आहे. होतीलालने हे केवढे निंद्य कृत्य केले. अशा रीतीने कार्यालयात बारी त्यांच्याशी जे राजबंदीवानास थरथर कापण्याविषयासाठी म्हणून बोलले त्या बारीच्या भाषणाचा प्रतिनिधी. हे संभाषित राजबंदी स्वतःच्या ध्वनीतून उडवीत असत. तरी बरे की त्या पत्रात सर्वांच्या कानांवर कथेबरोबरच त्यांच्याही छळाची काही कहाणी प्रसिद्ध गेली होती आणि पुढे असा पत्र टाकण्याचा मूर्खपणा संधी सापडताच स्वतः कण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. पण होतीलालची निंदा करून बारीचे मन आपणाविषयी जर अनुकूल होत असेल तर तिकडे हाही लाभ घ्यावा आणि तिकडे पत्र प्रसिद्ध झाल्याने बंगालन्यात चळवळ होऊन जर राजबंदीवानांचे आणि त्यांचे बरोबर आपलेही कष्ट थोडे कमी झाले तर ती सवलतही पदरात पळून घ्यावी अशा पोक्त मार्गाचा अवलंब संभावित मंडळी करीत असत. इतरांनी मात्र होतीबाबूचे अभिनंदन आणि समर्थन उघडपणे करण्यास मागे घेतले नाही. त्यांनी वरील आक्षेपास उत्तर दिले की ओवी-तेवी जितके कष्ट देणे शक्य तितके त्रयस्थ अधिकारी देतच होते. ते बंद पाडण्याचा प्रयत्न करणे तर पहिला सार्वजनिक प्रकाशात ती गोष्ट आणणे हा होय. तो उपाय म्हणजेच
म्हणजेच पहिला मार्ग सार्वजनिक प्रकाशात ती गोष्ट आणणे हे होय. तो उपाय करताना जर काही काळ त्रास झाला तर एकंदर अंतिम लाभाचे मूल्य म्हणून तो सोसला पाहिजे. पण हा प्रश्न केवळ राजबंदीवानांच्या त्यावेळच्या व्यक्तींचा नसून राजबंदीवान या वर्गाचा तो प्रश्न होता.